असा विषय आहे, मला काय बरोबर वाटत नाही. के लिए ये और भी केलं आहे अभी तक सगळं. हो हो. अरे हे काय रिव्हर्स ट्रक, हे बघा, फिर हेरा फेरी पार्ट 3. इट्स अराउंड 7 o'clock. थोडंसं लेट झाला आज निघायला. तर टुडे वी आर गोइंग टू चेल इन हिमाचल. चेलचा एक रूट आहे, तिथनं चेलवरनं जाणार आहे आणि विल गो टू फागो व्हॅली. फागो व्हॅलीमध्ये मी रूम बुक केली आहे. सो दिस वॉज आवर स्टे ॲट जोईज हॉस्टल. लवली स्टे अँड लवली पीपल ओवर हियर. चलो सर जी, सर आपका नाम बताए कैमरा में. संतोष जी. चलो थँक्यू सर. संतोष सरने गाडी खूप सांभाळली, इथंच लावली होती मी, तर त्यांनीच लक्ष ठेवलं गाडीवर. सो थँक्यू सर जी. चलिए मिलते वापस. संतोष इथंच बसायचे आणि 2 दिवस त्यांनीच लक्ष ठेवले गाडीवर. सो चलो ओके. तर हा लोकेशन का मी सिलेक्ट केलं होतं, जोईज हॉस्टेल, कारण इथंच लक्ष्मीनगरचा मेट्रो आहे आणि मला सगळं. हो हो, सुपर मिटिऑर. तर मला हे सगळे जे लोकेशन्स आहेत जिथं इथं जायचं होतं, चांदनी चौक, करोलबाग वगैरे वगैरे, तर ते सगळं ॲक्सेसिबल होतं फ्रॉम हिअर. मेट्रो जस्ट 500 मीटर्स वॉकिंग डिस्टन्स. तेव्हा इंडिया गेट. दिस इज इंडिया गेट. चलो. 102 आहे पेट्रोल इथं, सगळ्यात स्वस्त. तर माझं कालचं एस्टिमेट होतं 1550 किलोमीटर, म्हणजे 10 किलोमीटर समथिंग आहे फ्रॉम पुणे टू दिल्ली ॲट टिल हॉस्टेल. आणि नंतर एक 30-40 किलोमीटर मी सिटीमध्ये फिरत होतो काल. सो 1550 किलोमीटर झालेले आहेत काल. आज 400 किलोमीटर प्लस काय तर आहे आपलं डेस्टिनेशन. तर मी चाललो आहे चेलमधून, म्हणजे शिमलाच्या बाजूला एक अजून एक गाव आहे चेल म्हणून. तर शिमलाला न जाता मी इथून कर्नाल, चंदीगड वगैरे करून चंदीगडपासनं राईट एक जातो चेलला. चेलला जाईल आणि तिथून पुढे मी फागू व्हॅलीला जाणार आहे. आता वाजलेत किती, 7:30. चेलपर्यंत पोचायला आपल्याला 2 वाजू शकतात. आणि ब्रेकफास्ट करायचं आहे. सो लेट्स फाइंड अ गुड प्लेस फॉर ब्रेकफास्ट अँड देन ब्रेकफास्ट करून विल कंटिन्यू टू चेल. चेल इज इन हिमाचल. अरे हे काय रिव्हर्स ट्रक. हां अच्छा अच्छा. हे बघा, फिर हेरा फेरी पार्ट 3. कहाँ से आ रहे हो? महाराष्ट्र? हाँ पुणे, महाराष्ट्र. पूना से हाँ जाना है आप? अभी जाना है शिमला. शिमला जा रहे हो? हिमाचल. शिमला के आगे फागू. अभी के लिए ये और भी अकेले है अभी तक. आप कहाँ से हो? चंडीगढ़. चंडीगढ़. गर्मी बहुत है ना. बापरे बापरे बापरे. जेवण भरपूर झालं. ब्रेकफास्ट कुत्र्यागत आणलं. 2 पराठा, 1 लिटर लस्सी, आय थिंक सो. 2 प्रकारच्या लस्सी भेटतात, मिठी लस्सी आणि नमकीन लस्सी. मग ती मी नमकीनवाली घेतली होती, पण खूप हेवी झालं. 2 तंदुरी परोठा, बटर मारखे और जंबो कुल्हड़, नमकीन लस्सी, 1 प्लेट दही, अचार आणि चटणी. अजून काय राहिलं नाही ना. एवढं सगळं खाऊन जाम पोट भरलंय, गळ्यापर्यंत येस्तोवर जेवलं मी, म्हणजे ब्रेकफास्ट केलं. पूर्ण डोक्यावर ढग आहेत, थंड वारा सुटलाय आणि 11 वाजलेले आहेत. आता याला बॅड वेदर म्हणायचं का गुड वेदर म्हणायचं?
कारण माझ्यासाठी तर गुड आहे, कारण आय रिअली निडेड दॅट थंड वारा. का दिल्लीपासून एवढी गरमी आहे ना, म्हणजे सकाळ असो नाही तर रात्र असो, 2 वेळेस तुम्हाला गरमी लागते, म्हणजे गरम होतं फुल. आणि एवढं स्वेटिंग होत आहे, बापरे बाप. थोडंसं ट्रॅफिक झालं इथं, बट बिकॉज ऑफ द वेदर इट इज बेरेबल. वी हॅव लेफ्ट चंडीगड and entered Himachal Pradesh. So officially we are in Himachal now, and I can already see some layers of Himalayan mountains. We are at foothills of Himalayas. We are at Himachal Pradesh. And after a long stretch of highways, finally we are climbing the mountains for the first time in our ride. And the weather has also changed from the crazy heat of Delhi, Rajasthan, and Chandigarh, Haryana. Finally, I can breathe some fresh air and cold winds. It's far, far, far better than Delhi and Chandigarh and Rajasthan from our last 2 days ride. The time is 11:40 a.m. So we have done around 264 kilometers. ॲक्च्युली आपण चंडीगडमध्ये पण नाही गेलो, म्हणजे चंडीगडच्या अलीकडनंच एक राईट टर्न होता हिमाचलला, तर तिथं आपण टर्न घेतला. म्हणजे चंडीगड सिटीमध्ये जायला भेटलं नाही आपल्याला, विच इज व्हेरी गुड ॲक्च्युली. वी हॅव टू स्किप, आय मीन वी गॉट टू स्किप ऑल द ट्रॅफिक. आणि इथं ट्रॅफिक लागलं आहे, बापरे. बट नो चॅलेंज फॉर अ मोटरसायकल. काय फास्टॅग आहे का? अच्छा, फास्टॅग आहे. चढावरच यांनी फास्टॅग ठेवलं, असं कसं करे? हा, बापरे, एवढं सुंदर आहे ना हिमाचल. ते थंड वारा सुटलाय, बहुतेक पाऊस पडून गेलाय गेस, त्यामुळे जरा काही थंडीचं थंड नाहीये, पावसातलं थंड वातावरण आहे. आणि बापरे काय कर्व्स आहेत, एकदम म्हणजे असं टेम्प्ट होत आहे हे कर्व्स बघून. आय विल गो स्लो थ्रू द कर्व्स इन शॉर्ट. ट्राय नॉट टू हग द कर्व्स. दिल्लीमध्ये 102 होता, इथं 101. पूरा हिमाचल में 101 ही है क्या? अच्छा, कितना हो गया? 10 हो गया ना. 2 लीटर और जाएगा. दिस इज सोलन. सोलन म्हणून गाव आहे शिमलाचे एक 30-40 किलोमीटर अलीकडं. पूर्ण क्राउडेड आहे यार. हे सोलन बस स्टॉप आय थिंक. हां, ISBT सोलन. ठीक आहे, हा रोड आहे, हा सरळ जातो शिमलाला. मग आपण तिथनं आलो असं, आणि इथनं असं आपण राईट मारलेलं आहे. हा रोड चाललाय चेलला. जर रोड तुम्ही बघितला, ऑलरेडी डेंजरस दिसतोय. सही आहे ना? बापरे. ओके, या घाटाचं नाव काय तर कंदा घाट म्हणून आहे. कंदा घाट. हा, दिस रोड गोज टू चेल बायपासिंग शिमला. म्हणजे शिमलाला जाणार नाही, शिमलाच्या अलीकडनंच हा रोड जातो चेलला वाया कंदा घाट. सो दिस इज कंदा घाट. आपण आलोय तिथून, त्या हायवेवरून आलोय आपण. आय थिंक दॅट वॉज कालका शिमला हायवे. कालका शिमला हायवे तिथून आलो आपण, इफ यू सी. अँड थोडासा नॅरो रोड आहे, सो वी हॅव टू गो अराउंड 20-25 किलोमीटर्स आहेत. बघूया चेलमध्ये काय आपण जेवण करता येईल, आलं तर जेवण करूया. देन वी कॅन गो टू फागू व्हॅली. फागू वाया कुफरी. ओके, मी प्रनाऊन्स चुकीचं करत होतो. इट इज चायल, नॉट चेल. जे मराठीत सॉरी हिंदीमध्ये देवनागरीमध्ये इथं लिहिले माइलस्टोनवर. आय रेड देअर इट इज चायल. हे आय थिंक साधू पूल आहे.
ओके, साधू पूल मला मध्ये मी असं ऐकलं होतं पाण्यात बसून जेवायला भेटतं. आय थिंक तिथं बसलेत लोक पाण्यात. लेट्स ट्राय. आय थिंक इथनं खाली जायचं. लेट्स गो डाऊन. साधू पूलच्या खाली. तरीच म्हणलं साधू पूल ऐकलंय कुठं तरी. जाऊया आपण आता. पण असा सीन आहे साधू पूलचा. हा, चलो लेट्स गो. असा विषय आहे इथं साधू पूलचा. मला काय बरोबर वाटत नाही पाण्याचा कलर वगैरे. आणि खायला पण काय आयटम काय दिसत नाही मॅगी आणि हे सोडून. आय विल गो बॅक टू चायल and have some proper food over there. We are close to चायल. थोडंसं ट्रॅफिक मला वाटतं जास्त आहे म्हणून. हां, 11 किलोमीटर्स चायल. आणि पाऊस पडून गेलाय. इट्स लाईक मॉन्सून इयर बट ब्युटिफुल वेदर मॅन. अरे फोन कुणाचा आहे हा? अरे हा तर माझाच फोन आहे. अरे हा ॲक्च्युली शॉट घेत होतो. मस्त वाटलं एकदम. So I had to. सगळं पाईन फॉरेस्ट आहे. लेफ्टला राईटला दोन्ही साईडला. हा, अरे बापरे जबरदस्त. रात्री फाटत असेल सगळ्यांची ते यायला येत ना फिरायला. चायला एंटर करायचं तर हा 10 रुपयाचा तिकीट आहे फॉर 2 व्हीलर. इथे चेल पॅलेस आहे काय तर. बनपूरदास श्यामलदास छानछड. चल बघून या काय काम आहे बोला. देख क्या आना है बस. देख क्या आना है. एंट्री सर. एंट्री है क्या? 200 पर. ओके ठीक है. एक ही है. हाँ एक ही है. 200. तर 200 रुपये आहे काय तर एंट्रीला. आतमध्ये जाऊन बघून येऊ शकतो. तर बघूया आपण. पॅलेस हे आहे पॅलेस बघा. हे हा गार्डन एरिया आहे. आय थिंक इथंच त्यांची मीटिंग होती श्यामलदास चांदछडजी. अँड दिस इज ऑल फॉरेस्ट. ओके लेट्स हैव अनदर लुक. So this is the garden and this is the palace.
इथं 200 रुपये एंट्री आहे आणि तुम्ही बाईकवर येऊन घेऊन जाऊ शकता टिल द एंट्रन्स गेट. मी एंट्रन्सच्या समोरच बरोबर गाडी लावली होती. सो नीड नॉट टू वरी अबाउट द लगेज अँड एव्हरीथिंग. सो दॅट वॉज द अपडेट. नाव काय 3 वाजले, 3-3:15 वाजलेले आहेत. टाईमपास भरपूर झाला आहे. तर काय तर खातो मी, भूक पण लागली आहे. आणि देन आय विल कंटिन्यू टू फागू. ऑल्टोला फूड ट्रक करून टाकलंय, बापरे. ऑल्टोला सही आहे. वी आर इन कुफरी. रस्ता बेकार आहे. आणि हे कुफरी झू आहे, ॲनिमल हिमालयन नेचर पार्क कुफरी. इफ यू वॉन्ट टू विजिट यू कॅन विजिट. झू पण मला जायचंय फागू व्हॅलीला. सो आय विल गो टू फागू व्हॅली. आणि हे ट्यूजडेला क्लोज आहे. सो कीप दॅट इन माइंड. ब्रेक लंच करतो बाबा, काय तर भूक लागली आहे मला. कुफरीमध्ये थांबल्यासारखं पण वाटेल. पराठा व्हेज थाळी. मॅगी, अंडा मॅगी नको. ओके, तुम्हाला कुफरीला यायचं असेल ना तर बरेच असे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत. सो यू कॅन डू दॅट. हा काय देतो भाई, बर्गर आहे का कसलं, तर ट्राय करूया. कुछ तो जाएगा पेट में. नंतर काय मोमोज खाल्लं तरी चालेल. इथं थोडं थांबलो होतं आलू टिक्की बर्गर अँड चना चाट खायला. चना चाट आलू टिक्की समथिंग. प्रॉपर जेवण करायचं आहे. संध्याकाळीच मला वाटतं भेटेल जेवण. इथं सगळ्या रस्त्यावर मॅगी आणि मोमो एवढंच होतं, त्यामुळे मला काय व्यवस्थित भेटलं नाही जेवण. और मी बघितलं नाही नीट. पण ठीक आहे, लंच स्किप करून टाईमपास स्नॅक्स तर झालं आहे. आणि डिस्टन्स किती आहे, फक्त 8.4 किलोमीटर्स. हां चलो लेट्स गो. हे काय बाबा, कुफरी महासू पीक. अच्छा, इथं काय तर कुफरी महासू पीक आहे. महासू पीकला गाडी घेऊन जाता येणार नाही आय थिंक सो, त्यामुळे मी जात नाही आहे महासू पीकला. नारकंडा पीक बघूया आपण. ठीक आहे, हा आपला शिमलाचा रोड आहे. मागे गेलो ना आपण शिमलाला जॉईन होतो आणि सरळ आता आपण ह्याला चाललो आहे फागू व्हॅली. उद्या अख्खा दिवस आहे आपल्याकडं. उद्या जायचं आहे सहारनला. अख्खा दिवस फिरून आपण इव्हिनिंगला सहारनला निघूया दुपारून वगैरे. शप्पथ, बेकार व्ह्यू, बेकार. फागूपासनं राईट मारला ना असे बरेच होमस्टेज आहेत ह्या साईडला. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्टे हिअर. जबरदस्त व्ह्यूज आहेत. सकाळचं ॲटमॉस्फिअर सकाळी उठून कळेल आता कसं आहे, पण मस्त असणार आहे. इथं मी बुक केलं होतं अँड वी हॅव रिच्ड हिअर. होम टूर देतो नंतर, पहिला फ्रेश तर होऊ द्या आधी. जबरदस्त आहे, फुल फॉरेस्टच्या मध्ये एकदम. जंगलातच घर आहे यांचं. अरे बापरे, बघितलं, फॉरेस्ट व्ह्यू होमस्टे आहे. रात्री वॉकिंग लाईव्ह बघूया काय कसं वाटतंय. गाडी कुठं लाव. ओके,
छोटासा इश्यू झाला होता. मी जिथं रूम बुक केली होती तर तिथला ओनर म्हणला की तो ऍक्सेप्ट करत नाही मेक माय ट्रिपचे बुकिंग, आणि जो मॅनेज करत होता मेक माय ट्रिप तो गेला पळून. तर कस्टमर केअरला कनेक्ट केलं मी आणि दुसऱ्या जणांना सांगितलं अल्टरनेट रूम बुक करून दे म्हणून. तर त्यांनी जस्ट मला एक दुसरी रूम बुक करून दिली. washroom with heater, and this is our room. काल हॉस्टेलमध्ये राहिलो होतो आणि जास्त काय दाखवलं नाही, बट दिस रूम इज गुड. वेट, दिस इज द बाल्कनी. दॅट्स आवर बाईक. तर तुम्हाला इथून असं वर यावं लागेल. वर येऊन असं इथं पार्किंग आहे. दिस इज आवर होमस्टे. बाकी अजून 1-2-3 आहेत रूम अजून, बट दिस इज द व्ह्यू. जस्ट इमॅजिन सकाळी सकाळी दिस विल बी माय व्ह्यू टुमॉरो मॉर्निंग. अजून वर पण आहे, वरती चेक करूया आपण. This will be my favorite place. जबरदस्त. त्या बेडपेक्षा मी ही जागा प्रेफर करेल. ठीक आहे. सो दिस इज कॅफे एरिया. हे किचन आहे यांचं, आणि इथं छोटासा काय तर प्ले स्कूल आहे काय. ओके, या स्टेचं नाव आहे स्मॉल विक्ट्रीज होमस्टे नियर फागू व्हॅली. मी लिंक वगैरे टाकून देतो डिस्क्रिप्शनमध्ये. सो वी कवर्ड अराउंड 400 kilometers फ्रॉम दिल्ली टू दिस लोकेशन. दिस इज इन फागू व्हॅली, अँड 6च्या आसपास वाजलं इथं यायला, बट इट्स अ व्हेरी गुड लोकेशन. आज तर इथं स्टे करायचं आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट करून थोडंसं मी उशिरा निघणार आहे. I will go to Narkanda and then we'll continue to Saharan. So that is the plan for tomorrow. आज तर इथंच बसून चिल करायचं, थोडा व्हिडिओ वगैरे बनवतो. ओके, that's it. Let me enjoy. ठेवतो. See you in next video. Thank you for watching. Stay tuned.